अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग बघा 24 ऑगस्ट शनिवार, खरं तर आज असणारा शनिवार हा श्रावण मासातील तिसरा श्रावणी शनिवार। बघा संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी, उपाय सेवा करण्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो। जितकं महत्त्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या श्रावण महिन्याला आहे, तितकंच महत्त्व या श्रावण मासातील प्रत्येक सोमवार आणि शनिवाराला आहे। तुम्ही बघत असाल तर असंख्य लोक असे आहेत की संपूर्ण श्रावण महिना एक टाइम व्रत करतात, उपवास करतात, तर 99% लोक अशी आहेत जी श्रावण मासातील सोमवार आणि शनिवार ह्या दोनही दिवशी व्रत धरतात, उपवास करतात, या दोनही दिवशी मनापासून सेवा आणि आराधना करतात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील या तिसऱ्या शनिवाराचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खास करून हा उपाय शत्रुपेढेतून मुक्तता मिळवण्यासाठी, शत्रूचा नाश करण्यासाठी, शेजारील व्यक्ती किंवा शेजारील लोक काही त्रास देत असतील तर त्या शेजारच्यांना शांत करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। श्रावणातील शनिवारच्या दिवशी जर तुम्ही शत्रू पीडा संपवण्यासाठी, शत्रूला नष्ट करण्यासाठी किंवा शेजारच्या लोकांचा त्रास जो आहे हा नष्ट करण्यासाठी हा एक उपाय केला तर आयुष्यात कधीही तुम्हाला कुठलाही शत्रू त्रास देणार नाही। आयुष्यामध्ये कधीही शत्रू पीडा तुमच्या पाठी लागणार नाही। कुणी मुद्दामहून तुमच्यावरती काहीतरी काळी जादू करण्याचा प्रयत्न करते, कुणीतरी मुद्दामहून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करते, मानसिक त्रास देते, उगाचच भांडणं करते, वादविवाद घालते किंवा सतत तुम्हाला काहीतरी हानी पोहोचावी किंवा तुमच्या घराला काहीतरी त्रास व्हावा म्हणून जाणून बुजून प्रयत्न करते। अशा काहीही समस्या जर तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतील तर हा एक उपाय केल्यानंतर जोही व्यक्ती तुम्हाला असा त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, हा सगळा त्रास त्याच्यावरतीच उलटला जाईल। अत्यंत प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे जो आपल्याला फक्त आणि फक्त शनिवारच्याच दिवशी करता येणार आहे। आता नक्की काय उपाय आहे, कसा करायचा आहे, हे सगळं काही मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। हा उपाय शनिवारच्या दिवशी आपल्याला सायंकाळी 6च्या पुढे ते रात्री 12च्या आत कधीही करता येणार आहे। 6च्या पुढे 12च्या आत या मधल्या वेळात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे याच्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे। बघा, एक मातीचं भांड घेतलं तरीही चालेल, मातीची प्लेट घेतली तरीही चालेल, फक्त मातीचीच ती गोष्ट असली पाहिजे। आपल्या घरातील जो दक्षिण भाग असेल, आपल्या घराच्या आतमध्ये जी दक्षिण दिशा असते त्या दक्षिण दिशेला हे भांड ठेवायचं। आता दक्षिणच दिशा का, तर दक्षिण दिशा ही शत्रूचा नाश करणारी, विघ्नांना नष्ट करणारी, इडापिडा संपवणारी दिशा मानली जाते। दक्षिण दिशेला केलेल्या उपायाने आपल्या घरातील 7.5 नष्ट होते, म्हणून दक्षिण दिशेला ही जी वस्तू आहे ती ठेवायची आहे, तिथे आसन टाकून एक बसायचं आहे। यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या हातात, लक्षात ठेवा उजवा नाही तर डाव्या हातामध्ये तुम्हाला एक चिमूटभर काळ्या तिळी घ्यायच्या आहेत, ज्याला आपण तीळ असं म्हणतो। ह्या काळ्या तिळी तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत आणि याच्यावरती तुम्हाला एक अर्धा किंवा एक चमचाभर तुम्हाला काळ्या मोहरीचं तेल घालायचं आहे। लक्षात ठेवा, अगोदर काळ्या तिळी घालायच्या आणि त्याच्यावरती मोहरीचं तेल, ज्याला आपण राईचं तेल असंही म्हणतो, काळ्या राईचं तेल असंही म्हणतो। बाजारात कुठेही तुम्हाला सुट्टही मिळेल किंवा मग एक छोटी मोठी बॉटल जी असते तीही तुम्हाला एक 50-60 रुपयापर्यंत मिळून जाईल। तर हेच काळ्या मोहरीचं, काळ्या राईचं जे तेल असतं, हे अर्धा चमचाभर तेल तुम्हाला त्या तिळ्यांच्या वरती घालायचं आहे। इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातात, ठीक आहे, आपल्या उजव्या हातामध्ये 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत। मोजून 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या। त्यातील 7 काळ्या मिऱ्या घेतल्यानंतर त्यातील एक काळी मिरी जी आहे ती डाव्या हातात घ्यायची
आता समजा उजव्या हातात मी या 7 काळ्या मिऱ्या घेतल्या, त्यातील एक काळी मिरी घेतली, मी माझ्या डाव्या हातात घेतली. डाव्या हात घेऊन तुम्हाला जर शत्रूचं नाव माहिती असेल तर शत्रूचं नाव घ्यायचं आहे. शत्रूचं नाव माहिती नसेल तर तुम्हाला जो मंत्र सांगतेय हा मंत्र म्हणायचा आहे. बघा मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं क्लीं, ओम ह्रीं श्रीं क्लीं सर्व शत्रूय स्वाहा, ओम ह्रीं क्लीं श्रीं सर्व शत्रूय स्वाहा. समजा शत्रूचं नाव माहिती असेल तर म्हणायचं आहे ओम ह्रीं क्लीं श्रीं. आता माझ्या शत्रूचं नाव आहे महेश, तर मी म्हणणार ओम श्रीं ह्रीं क्लीं महेश शत्रुपीडाय स्वाहा, ओम ह्रीं क्लीं श्रीं महेश शत्रुपीडाय स्वाहा. जर शत्रूचं नाव माहिती असेल तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि शत्रूचं नाव माहिती नसेल तर ओम ह्रीं क्लीं श्रीं शत्रुपीडाय स्वाहा हा मंत्र म्हणायचा आहे. आणि हा काळा मिरी जो आहे तो तुम्हाला त्या मातीच्या पंटीमध्ये, ज्यामध्ये आपण काळ्या तीळ आणि तेल घातलेलं त्याच्यावरती ठेवून द्यायचा. पुन्हा उजव्या हातातून दुसरा काळी मिरी डाव्या हातात घ्यायचा. सेम पुन्हा हा मंत्र जो आहे तो 11 वेळा म्हणायचा. हा मंत्र म्हणून पुन्हा हा काळा मिरी जो आहे तो त्या मातीच्या पंटीत घालायचा. असे 7 काळे मिरी घेतलेले आहेत. 7ही काळे मिरे शत्रुमुक्तीचा हा मंत्र म्हणायचा आणि 7ही काळे मिरे बरोबर त्या मातीच्या पंटीमध्ये एक एक करत अर्पण करायचे म्हणजे घालायचे आहेत. आता हे सगळं घाललं की त्याच्यानंतर त्याच्यावरती 2 ते 4 कापराच्या वड्या घालायच्या. ठीक आहे. आणि ह्या कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या. कापूर पूर्ण पेटेपर्यंत, पूर्ण प्रज्वलित होईपर्यंत आणि कापरासोबत घातलेल्या ह्या सगळ्या वस्तू पेटेपर्यंत, पूर्ण त्याची अगदी जळून राख होईपर्यंत तिथंच बसायचं आहे. त्या अग्नीकडे बघत राहायचं आहे. जशी यातून अग्नी बाहेर पडेल, जसं यामध्ये घातलेल्या सगळ्या वस्तू जळतील, फक्त एकच तुम्हाला मनात ठेवायचं आहे, या अग्नीत माझा शत्रू संपलेला आहे, त्यांनी मला दिलेला त्रास नष्ट झालेला आहे. शेजारचा जो व्यक्ती मला त्रास देत होता, आजपासून हा सगळा त्रास बंद झालेला आहे. पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन त्या अग्नीला तुम्हाला, त्या वस्तूंना तुम्हाला द्यायचे आहेत आणि तिथेच बसायचं आहे. सगळं सगळं जळून एकदम त्याची विभूती झाली. ही विभूती थोडीशी थंड झाली की ती विभूती तुम्हाला तिथून उचलायची आहे, घराच्या बाहेर निघायचं आहे आणि बरोबर दक्षिण दिशेला ही राख जी आहे ती फेकायची आहे. तुम्ही एखादं झाड असेल त्याच्या खाली टाका, जे काही असेल दक्षिण दिशेला एखादा भाग तुम्ही तिथे टाकलात तरीही चालेल किंवा तुम्ही अगदी फेकून दिली तरीही चालेल, पण दक्षिण दिशेला ही विभूती फेकायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय बाहेरच धुवायचे आहेत. हा उपाय जर शनिवारच्या दिवशी तुम्ही केलात, सलग तुम्ही अगदी 3 शनिवार हा उपाय केलात, एक शनिवार, पुढचा शनिवार आणि त्याच्या पुढचा शनिवार, 3 शनिवारांमध्ये कितीही मोठ्यातील मोठी शत्रुपीडा असेल, कितीही शेजारच्या लोकांचा त्रास असेल, कितीही बाधा, काळी जादू करत असेल, काहीही असेल, सगळं जळून या वस्तूंसोबत नष्ट होईल. मग हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. काळी तीळ असेल, काळ्या मोहरीचं तेल असेल किंवा काळी मिरी असेल, 3ही गोष्टी ज्या आहेत ह्या नकारात्मकता नष्ट करण्यासाठी, इडापिडा संपवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जातात. आणि श्रावणात या ज्या 3ही वस्तू आहेत या उपाय करण्यासाठी, शनिवारच्या दिवशी उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. जेव्हा शनिवारच्या दिवशी वस्तू तुम्ही जाळाल ना, सगळी इडापिडा आणि नकारात्मकता त्या वस्तूंमध्ये शोषली जाईल. आणि जेव्हा सगळी इडापिडा त्या वस्तूंमध्ये शोषली जाईल तेव्हा नक्कीच तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मकता संपून घरात सकारात्मकता येईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा.